नमस्कार, मी तुमची सर्वांची लाडकी वैष्णवी आणि वैष्णवी कुठे चालली आहे? वैष्णवी चालली आहे वडाच्या झाडाला आणि वडाच्या झाडाची वैष्णवीने पूजा कशी केली तर इकडे बघू शकता मी 5 दगडी घेतलेले आहेत आणि त्यांना एका लाईनमध्ये मांडलेलं आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तसेच त्यावरती हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे आणि त्यानंतरच हळदी कुंकू लावल्यानंतर जी आपण फुले वगैरे आणली होती आपल्या घरच्या झाडाची, ती तिथे ठेवलेली आहेत आणि ओटी ओटी आणली होती आणि ओटीचं जे सामान आहे ते आम्ही तिथे ठेवलं होतं त्या दगडांपुढे आणि तसंच आंबा फोडून त्यावरती आंब्याचा रससुद्धा आम्ही पिळला होता आणि इकडे मी घरून बनवलेल्या शेवळ्या होत्या. तर त्या शेवळ्यामध्ये थोडासा आमरस टाकला आणि त्याचासुद्धा नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही अगरबत्ती वगैरे लावली आणि तसंच सासूबाईंची पूजा झाल्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली होती आणि पूजा झाल्यानंतर नमस्कार वगैरे केला. पूजा झाल्यानंतर आम्ही अ, अ, वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घातलेल्या आहेत आणि 7 फेऱ्या कशासाठी घालतात तर सातोही जन्मी हाच पती मिळू दे यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घालतात. तर मी सुद्धा फेऱ्या घातलेल्या आहेत आणि 7 फेऱ्या झाल्यानंतर छान असा नमस्कार वगैरे केलेला आहे. आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि घरी निघालो. घरी आल्यानंतर वटपौर्णिमा स्पेशल जेवण बनवलं. तुमच्या घरी काय बनवलं मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला